एकादशीचा वाद असतात ना काही. आता भागवत एकादशी, स्मार्त एकादशी, रमा एकादशी, आमकी एकादशी, कालची एकादशी होती, पुत्रदा एकादशी, अशा एकादशींची नावं येतं. तर द्वार्थी एकादशी आल्यावर भागवती एकादशी वारकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी धरावी, तिला पर्व काळ असतो असा शास्त्राचा निर्णय. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरे भक्त थोर भूमंडळे. निळोबाराय म्हणतात की या संतांचा महिमा मी किती वर्णन करू, काय टोके संतांच्या बाबतीत. मुद्द्यावर येतो. वेळेत कीर्तन सोडू, कारण माणसं फार जेवायचे, 4-5 वाजेपर्यंत पंक्ती होत राहतील. काय शक्ती आहे संतांच्या जीवनात, अधिकार किती मोठा आहे संतांचा. या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे, एका प्रसंगात तुमच्या पुढे मांडतो. पुणे परिसरामध्ये लोहगाव नावाचं गाव आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक लोहगावला फार कीर्तनाला जायचे. संत कवी ज्यांनी 350 पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले असे महान कवी महिपती महाराज यांनी गोड सासक एक चरित्र केलं. त्या चरित्रातला एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. ह्या लोहगावच्या सानिध्यात असलेले एक गाव किंवा ते लोहगाव, त्या लोहगावात तुकोबाराय महिना थांबायचे. सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं होती त्या काळात. तुकोबाराय निघत असताना एका बाईनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. का निळोबाराय म्हणतात संतांचा महिमा, तुमच्या आमचे महिमे कोणी वर्णन करू शकत नाही आणि मानित नाही आणि करायला सुद्धा नाही पाहिजे. तुमचा आमचा महिमा जर एखादा माणूस वर्णन करीत असेल तर त्याला पाप लागतंय. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची. सज्जनांनो, वर्णन करायचं असेल तर संतांचं करा, देवाचं करा. माणसात काय योग्यता असते. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. तुमची आमची स्तुती करणं, चोंभाळणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक लागतंय. महिमा निळोबाराय संतांचा सांगतात. सामान्य स्त्री आहे, गरीब स्त्री आहे, कुलाने ब्राह्मण कुळातली आहे, भूदेवांच्या कुळातली माऊली, सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली. काय त्यांचा महिमा सांगतोय. पण परिस्थिती अत्यंत गरीब, खूप गरिबी परिस्थिती होती. तुकोबाराय निघाले. लोक बोळवून वाटे लावण्यासाठी माणसं बरेच चावडीपर्यंत आली. त्या बाईनं तुकोबारायकडे बघितलं, धावत गेली आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीने तुकोबारायच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. तुकोबाराय होते ते काय माझ्यासारखा महाराज नव्हता. 400-500 रुपये टाकले म्हणजे कुठले येते चरणारा पायावर, आणि रुपया नाही द्याला की मग विचारित नाही. ते कसे होते, तुकोबाराय होते. सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोन्याला रुपयाला चांदीला मातीसारखं समजणारी माणसं, सामान्य माणसं, सज्जन माणसांना किंमत देणारी ही अधिकारी संत तुकोबाराय होते ते. तेव्हाला एक सांगू का, क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्याला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं त्यांनी सर्वसामान्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. बोबडीकर आपले वाकडेकर वाघीकर दादा, राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर मोठाले मासे धरायला इतकं सोपं नसतंय. बारके मासे धोत्रात पण धरता येते. मी म्हणणार नाही कीर्तनात मासे धरा, मग मी तुम्हाला उदाहरण द्यायलोय. उदाहरण, सर्वसामान्य माणसं इतके इमानदार असतात ते दिलेला शब्द मोडत नसतात. म्हणून राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद पाहिजे. माऊली परमार्थात जरी मोठं व्हायचं असेल तर मोठाले लोक कीर्तन संपायच्या टायमाला येतात, कारण त्याला गरजच नाही कीर्तनाची. त्याला देवानं खालून वरून दिलेलं असते, त्याच्यामुळं त्याला गरज नाही.
पण सर्वसामान्य माणसं महाराज उभं राहायच्या आधी येतात. म्हणजे कीर्तनकाराची शोभा सुद्धा सर्वसामान्य माणसंच वाढीतात, भजन सुद्धा सर्वसामान्य माणसंच ऐकतात. आखरीच्या अहो मंगलाष्टक, शेवटच्या मंगलाष्टकाला मोठाली माणसं येतात आणि फटाके वाजायच्या आत गाडीत बसतात. अंगावर घेऊ नका बरं का दगड. मी काय तुमच्यासाठी शर्ट आणलं नाही, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, ज्याला शर्ट येईन त्यानं घाला. इठाला म्हणजे कीर्तनात जरी मोठं व्हायचं असेल तरी सर्वसामान्य लोकांचाच आशीर्वाद आहे. एक मुद्दा मांडू तुमच्या पुढे. मोठी माणसं वैभवजी कदम एखाद्या वेळेस पैसे देत असतील, पण मोठ्या माणसानं दिलेली पैसे पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात. पहा तुकोबारायची ख्याती. मोठी मोठी दिग्गज माणसं त्या काळातली 400, 500, 600 एकरवाली माणसं तुकोबारायला वाटे लावण्याकरता येतं. एक सर्वसामान्य ब्राह्मणाची बाई, जात काय वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही, पण ती माऊली ब्राह्मण होती, साध्या घरात राहणारी. एका माणसाची एवढी मोठी माडी होती, एवढी मोठी माडी, जोडणी त्याच्यावर माडी, आणि ह्या बाईचं जिकून झोपडे का तिकूनच त्या माडीचा वरचा शहाडा, आपण त्याला जिना म्हणतो पूर्वीच्या काळातला तो शहाडा, त्याच बाजूने होता. दर्शन घेतलं तुकोबारायचं. काय त्यांचा महिमा सांगतोय. दर्शन घेतलं तुकोबाराय वाकले. वयस्कर स्त्री होती. माय माय काय काम आहे माय? काही नाही महाराज, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे तुम्ही जेवायला यावं. तिचीच पंचायत नाना खाची, तिचीच पंचायत. गरीब बाई होती, गरीब. पण तुकोबारायला सांगितलं महाराज तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे. मी एकटा येऊ? नाही, फार दिवस झालं काही ब्राह्मण जेवू घालण्याची इच्छा आहे. 5-10 ब्राह्मण असावे आणि तुम्ही त्यांच्यासोबत जेवायला यावं. तुम्ही जर आले तर मी त्यांना जेवायला सांगते. वाक्य किती गोडे लक्षात ठेवा. बाईनं सांगितलं महाराज तुम्ही जर मला होकार दिला, माझ्या झोपड्यात जर तुम्ही जेवायला येणार आहात असं जर तुम्ही म्हणाले मी येतो म्हणून, तर मग मात्र मी त्या 5-4 ब्राह्मणांना जेवायला सांगते. विठाला विठाला. ते तुकोबाराय होते. त्यांनी भाव लक्षात घेतला त्या म्हातारीचा. ते चेहरा पाहिला, ते अंगावरचं लुगडं पाहिलं, ती परिस्थिती लक्षात आली की बाई गरीब असावी. कुठं घरे माय? तिथूनच दाखिलं. ते झोपडं माझं आहे त्या माडीच्या बाजूला, ते माझं आहे झोपडं. वा, येतो माय. कधी येऊ? मी निरोप देते, मग या. निरोप का द्यायचा होता? कारण 10-15 माणसं जेवाय पुरता शिदा जमा करायचा होता. संत कविराज महिपती महाराज वर्णन करतात, त्या बाईनं मजुरी केली. वाक्य मोठ्या लोकांचं ग्राह्य असते. मी जर म्हणलं असतं त्या बाईनं मजुरी केली तर लोकांनी मानलं नसतं. महिपती महाराज सांगतात. कोण महिपती महाराज? महिपती महाराज पांडुरंगाच्या वारीला चालले, विटेवरच्या मालकाच्या वारीला चालले. शेवटचा काळ होता, चालता येत नव्हतं म्हणून घोड्यावर बसून चालले, तर घोड्याहून निष्ठले आणि पाय मोडल्या गेले. धाकट्या वारीला विटेवरचे मालक महिपती महाराजांच्या भेटीला तिथे येतात. त्या व्यक्तीचं नाव आहे महिपती. आणि ते म्हणतात त्या बाईनं मजुरी केली. गिरगावकर नाही, मजुरी केली. 5-10 लोकांपुरता सीधा तयार झाला. निरोप दिला एका वारकऱ्याकडे, गावातल्या तुकाराम महाराजांना सांगा तुकोबारायांना की आता तुम्ही जेवायला या म्हणे. आले संध्याकाळी तुकोबाराय जेवायला आले. संध्याकाळी त्या गावात मुक्कामी आले. रात्री इतका पाऊस झाला आणि ज्याच्या घराशेजारी ह्या म्हातारीचं झोपडे, त्या बाजूची एकीकडची भिंत धाड 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 कोसळून गेली. जिथं झोपडे तितकी भिंत लटकली. दगडाची भिंत, पाषाणाची भिंत लटकली. म्हातारीनं सगळा शिदा जमा केला.
तुकाराम महाराज येणार आहे त्याच्याकरता आदल्या दिवशी काय जेवढी जवळची ब्राह्मण असतील 5-10 तेवढ्यांना आमंत्रण दिलं त्या म्हातारीनं. 4-2 जवळची माणसं आली, पाहतात तर भिंत लटकलेली आहे. वापस गेली. तुकोबरायने एक जणाला विचारलं, का जाता वापस? काय म्हणे, जेवायला सांगितलंय तुम्हाला आम्हाला, आणि ही भिंत आता लटकली, ही जर आपल्या अंगावर पडली तर आपलं जेवण नाही. आजच्या तिथीला पुढच्या वर्षी आपलं श्राद्ध करावं लागेल, आणि कशाला खायचं हिच्या घरी, कशाला थांबायचं? काय आपल्या घरच्या भाकरी उडाल्यात का? तुकाराम महाराज म्हणले, भिंत जरी लटकली असली तरी स्वयंपाक तर म्हातारी मधात करायच लागली, करू लागली, ती मधात स्वयंपाक करू लागली. म्हातारीला या गोष्टीचं काही भान नाही. ती इतकी आनंदी होती, इतकी आनंदी होती की माझ्याकडं तुकोबराय जेवायला यायलेत, आणि त्या निमित्तानं माझ्याकडं 5-10 ब्राह्मण जेवायला येतात. याचा आनंद तिचा आकाशात मावत नव्हता. त्याच्यामुळे तिला ते काही वाटतच नव्हतं. आता ही भिंत काय लटकली का, ही पडेल का, मी मरेल का, हे लोक आपल्याकडे कसे येतील? स्वयंपाक आटपला तिचा. मंदिराकडे आली, पण ते तुकोबरायनं थांबवल्यामुळं सगळी ती ब्राह्मण मंदिरात थांबलेली होती. आणि तिथे आल्याच्या नंतर गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, बाई आता तुम्ही एक काम करा, हा स्वयंपाक लवकर बाहेर काढा, आपण मंदिरामध्ये पंगती बसू. तिच्या घरात एक छोटंसं देवघर होतं. त्या म्हातारीनं सांगितलं, ऐका ना, मी कुलदैवताला नाही उठवीत, माझ्या कुलदैवताच्या पुढे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जेवावे असा माझा निष्ठेचा भाव आहे, आणि ते जर माझ्या नशिबात नसेल तर हे शक्य होणार नाही. तुकोबरायनं सांगितलं, अगं आजीबाई तू काही घाबरू नकोस, मंदिरात नाही, आम्ही तुझ्या घरीच जेवू. तुकोबराय मंदिरामध्ये इना अडकवला, पडशी अडकवली, आणि त्या म्हातारीच्या झोपड्याकडे तुकोबराय निघाले. तुकोबरायांना वाटत होतं मालकांना देहूतल्या ही पाठीमागची सगळी माणसं आपल्या मागे येतील. पोतड्याची चवाळे आसनपट्ट्या केलेल्या होत्या, सगळ्यांना एक पोतऱ्याच्या बोंद्र्याच्या आसनपट्ट्या बसायला टाकल्या होत्या. 1-2 उदबत्त्या लावलेल्या होत्या, पात्र टाकलेली होती, केळीची पात्र. अधिक मासामध्ये केळीच्या पात्रावर आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळीवर जेवलं पाहिजे. पुण्य किती लागल हा भाग सोडून द्या, आयुर्वेद सांगते. पळसाच्या पानावर जेवल्याच्या नंतर गरम भात त्याच्यावर पडला, गरम पोळी त्याच्यावर पडली, वरणाचा गरम द्रोण त्याच्यावर जर टेकला गेला तर पळसाचं पान काळपट पडत असते, आणि त्याच्या शिरातला जो रस असतो का तो अन्नात उतरत असतो, आणि अन्नात तो रस उतरल्याच्या नंतर पोटातले 19 आजार नाहीसे होतात. पलशास पात्रेषु भोक्तव्या अन्नपूर्णास्तते वचम उदर शूळ निवारण हितारतायाम नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांना लिहिलं नाही. म्हणून माऊली जुनी माणसं वेडी नव्हती, वेडी नव्हती. काही पंगत असेल, काही असेल, लग्न कार्य असेल तर 8-8 दिवसानं पळसाच्या पानाच्या पंत्रावळ्या लावायला भावकीची ज्येष्ठ माणसं येत होती. म्हणून अधिक मासामध्ये, श्रावण मासामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळी जेवल्यावर अधिक पुण्य लाभत असतं. हा धर्मसिद्धांत पुराणात आला. चला, त्याच्या अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला हे मांडायचंय. तुकोबराय मध्ये गेले, बसले. हल्ली मधात झोपडं होतं कुठंतरी, एका काडीला तिने मस्ती अडकवली, पाय धुवून तिथे बसले आणि आवाज दिला, अरे ब्राह्मण बोलवा मंदिरातले. बाहेर उभे, भिंत लटकलेली आहे, चळचळ का पाहिले. तुकोबरायला नाही म्हणावत, भीती वाटती, आणि मध्ये जावं तर मरणाची शक्यता. आणि पाऊस नेमकाच सुरू झाला, आता जसा सुरू झाला तसा. सगळ्याच्या लक्षात आलं, खड्यान खडा निष्ठाला, आणि या सगळ्या मोठमोठ्याल्या शिळाफाडी आपल्या अंगावर पडणार, आपण मरून जाणार. तुकोबरायने सांगितलं, अरे काय काळजी करता, काय काळजी करता रे. अरे आपला जर काल संपला असेल, आयुष्य संपलं असेल तर आपण पलंगावर सुद्धा मरू, गादीवर सुद्धा मरू, गाडीत सुद्धा मरू, बंगल्यात सुद्धा मरू. आयुष्य संपलं की सगळं संपलं. या रे तुम्ही आहे विटेवरचा मालक. येत नव्हते. तुकोबरायने आग्रह केला, त्यावेळेला सगळी जण मध्ये आली.
म्हातारीने विचारलं, आमंत्रण दिलं त्यावेळेला तुम्ही सर्वजण हो म्हणालात आणि आता आलात सुद्धा आणि घरात का येत नव्हतात? त्याच्यातला एक जवळचा नातेवाईक होता म्हातारीचा. त्या नातेवाईकानं सांगितलं, आजीबाई मधात न येण्याचं एकमेव कारण जरा तुमच्या झोपड्याच्या बाहेर जाऊन पाहता का? म्हातारीनं झोपड्याच्या बाहेर येऊन बघितलं तर भिंत लटकलेली होती. तिची पूर्णी निष्ठून गेलेली होती. जिनच्या पॅन्टीवाल्याला पूर्णी कळायची नाही, जुन्या लोकांना कळती, मध्ये भरलेली पूर्णी ती निसटलेली होती. म्हातारी मधात आली आणि तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, नियम नाही सिद्धीस गेला तरी चालेल, माझ्या घरी अन्नदान नाही झालं तरी चालेल, पण माझ्या घरात वारकरी आणि ब्राह्मण याची हत्या होऊ नये. आपण निघा. अन्नदान न झाल्याचं पाप लागलं तरी चालेल, पण माझ्या घरात तुम्हा कोणाला विजा होता कामा नये. तुकोबारायने खांद्यावरच्या उपारण्याने म्हातारीचे डोळे पुसले. सांगितलं, बाई मा इटेवरचा मालक आहे, तू काही काळजी करू नकोस, वाढ स्वयंपाक. वाटला, पंगती झाल्या. काय श्लोक असतील तिथं? आपण पंक्तीत म्हणतो असे श्लोक असतील का ते? लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. असे श्लोक म्हणणाऱ्याला यम इतका हानीन, इतका हानीन, इतका हानीन की इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. त्या बापाची जागिरी आहे का सुंबळ्या? काही श्लोक म्हणतो हलकटा मूर्खा, काही श्लोक नाही म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवाया बसले दही भात लिंबू. किती नालायकपण आहे. दही भात खात असते, पण दही आणि भात याच्यावर लिंबू. धोत्रावर इन केल्यासारखं होईल ना हे. किती मूर्खपणा आहे श्लोक म्हणणाऱ्याचा. जेवाया बसले दही भात लिंबू. इथपर्यंत जाऊ द्या, आकलीचा कांदा त्याचा घसरला असेल, पण त्याच्या पुढचं वाक्य किती घाण आहे बघा. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हलकटपणा किती आहे बघा. राम आणि लक्ष्मण, राम आहे पंढरपुरातले मालक आणि लक्ष्मण कोण आहेत? शेष. शेष आहेत शेष. मग शेष कोणाचा बॉस आहे? सगळ्या नागायचा सरपायचा बॉस आहे. आणि मग सगळ्या सरपायचा बॉस शेष, आणि त्याच्या ताटात उंदरानं लगी करायला काय त्याची मायेली आहे का उंदराची हिंमत? हे श्लोक म्हणणारं मला वाटतंय जास्त गांजा उडून आलेला असावं. विठाला विठाला. झाले. अन्नपूर्णे भयो पूर्ण मुच्यते न कालायम, जठरानलो तृप्तावसयम, सुपंगती भयान जायते. रसना प्रियांस रसरसीत सगर्भे, सपूर्णोर पारणीर जया, पूर्णाभय जठरानलो तृप्तानाम, मखमखेषु पुण्याय. असे गोड श्लोक झाले. काय जेवली माणसं, सगळ्यांची जेवणं आटोपली. काही काहीचे उपरणे भीतीपोटी जाग्यावची सरली. चला म्हणले पट 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 पट. म्हातारीनं त्या काळात आदला लावला होता वटकन जेवायला. आदला कळणार नाही लखन, तुम्हाला काय आदला कळणार आहे? मी बी तुमच्याच वयातला आहे, पण मला वाचायचा नाद आहे म्हणून कळतोय. आदला, दमडी, कवडी, आडका हे जुने पैसे, डबल पैसा जुने पैसे होते. म्हाताऱ्या लोकांना माहीत येते. त्या आदला लावला वटकनाला. मरणाच्या भीतीनं त्या आदला काही काहीनं जाग्यावर ठेवला. तसेच मंदिराकडे आले. तुकोबारायने सगळ्याचे ते आदले हातांना जमा केले. ते दुसऱ्याच्या धनाला हात लाईत नव्हते. तुकोबाराय म्हातारीला सांगितलं, हे अमक्या गुरुचं आहे, हे तमक्या गुरुचं आहे, हे अमक्या गुरुचा आदला विसरला आणि मंदिरात आपण नंतर नेऊन देऊ, पण आजीबाई तू जेवून घे बरं, यजमान जेवल्याशिवाय आम्हाला समाधान नाही. महाराज तुम्ही बाहेर व्हा, जेव ग माय. आणि तुकोबाराय ती म्हातारी जेवस तर थांबले. आणि मग गावातल्या निष्ठावंत 2-3 वार करायला सांगितलं, हिचं हे सगळं घरातलं साहित्य दबून जाईन रे, उचला बरं.
महिपती महाराज सांगतात तुकोबारायच्या शब्दानुसार गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीनं तिला राहाला वसरी दिली आणि ही घरातून बाहेर पडल्याबरोबर भिंत कोसळली. कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात या देवात किती ताकद आहे सांगू तुम्हाला. आता या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे. ज्या तुकोबारायाच्या शक्तीमुळे पाषाणाची भिंत लटकलेली ते जोपर्यंत माथारीला बाहेर घेऊन बाहेर येत नाहीत घराच्या बाहेर तोपर्यंत भिंत निर्जीव पडत नाही. ही तुकोबारायाची ताकद. आणि ते तुकोबाराय या मालकाला शरण जातात. शरण शरण कडव्याला जी शब्द लावत जा. शरण शरण जी हनुमंता. कल्पना करा एवढी व्याप्ती तुकोबारायची आणि ते तुकोबाराय देहूतले मालक मारुतीरायाला नमस्कार करतात. त्या अर्थी अधिकार किती मोठा आहे बघा. या संन्यासी लोकांचा अधिकार किती मोठा असतो. पुन्हा एक उदाहरण ऐका. वेळेत सोडतो, 1 मिनिट तुमचा घेणार नाही. गरुडध्वज नावाचा राजा आहे, फार मोठा राजा. त्या राजाच्या मुलाचं नाव आहे शंखवेन. अधिकार संपन्न राजा. मुलीचं नाव आहे कुसुमावती. असे नाव ठुज्जा लेकरायचे. नातू झाल्यावर नाच झाल्यावर जिलाबी वाटायला आणि पेढे वाटायला दम नाही आणि नाव ठेवायला ज्याला अक्कल नाही त्याला विचारून ठेवते. ज्याला कवडीची माया भाषेत सांगायचं म्हणजे जे सकाळी पाणी नेत नाही त्याला म्हणतात नाव काय ठेवू. त्याला आकलीचा कांदा आहे का त्याला विचारून नाव ठेवत असतात का मूर्खायला. गरुडध्वज नावाचा राजा, शंखवेन नावाचा पुत्र, कुसुमावती नावाची मुलगी. हिचं लग्न झालं आनंद नावाच्या सत्पुरुषाशी. तो फार सात्विक होता. मला फक्त महिमा सांगायचा संतांचा. पण काय होतंय वापशाल रान असावा, पाच शेवटीलेली असावा, नाना येठण चांगला असावा, आऊत माऱ्यात असावा, बैल चांगले असावा, आऊत हाणायला उल्हास येतो. कधी कधी असं श्रोते गोड आहेत आपल्या परिसरातले, सात्विक सदाचारी श्रोते आहेत, आनंद वाटतो. हा आनंद नावाचा पुत्र एका विद्वान माणसाचा होता. त्याचा बाप इतका विद्वान होता, नाव सांगत नाही, घरी गेल्यावर बघा, मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे. इतका बाप विद्वान, पण पोरग थोडं बुद्धीनं कमी होतं. तर बापानं विचार केला आपला अपमान होईल म्हणून पोराला घरातून काढून दिलं. इतका नालायक बाप. त्याचा काय दोष आहे ते मतिमंद जन्माला येणं. अहो अपत्य कर्महीन जन्माला येत असतात ते त्याच्या मायबापाचं पाप असतं. विठाला विठाला सगळं पुण्य लागतंय. वंशाचं पुण्य लागतं, परिसराचं पुण्य लागतं, साधू संतांचा आशीर्वाद लागतो. हे काय तुमचं आमचं एकट्याचं असतं का? ते काय दोष आहे त्याचा? दिलं काढून. ते एवढं विद्वान झालं, इतकं विद्वान झालं, इतकं विद्वान. त्याच्या विद्वत्तेला हा गरुडध्वज नावाचा राजा भुलला, म्हणजे प्रसन्न झाला. भुलणं शब्द थोडासा वावगा ठरतोय. प्रसन्न झाला आणि मुलगी कुसुमावती नावाची वैभव देऊन टाकली. त्याला सात्विक मुलगी होती. लग्न झालं. काही दिवसाला शंखवेन नावाचा पुत्र मृत्यू पावला. सर्पदंशानं मृत्यू पावला. या संन्यासी लोकात ताकद किती याच्यावर सांगतोय. मारुतीरायसारखे लोक किती अधिकारी असतात याच्यावर सांगतोय. आपण जिथं गेलो का त्या त्या ठिकाणच्या वैभवावर वक्त्यानं बोललं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची परंपरा. ज्ञानोबाराय तुकोबारायची विटेवरच्या मालकाची वारी असेल तर त्या वारीच्या प्रसंगामध्ये, सोहळ्याच्या प्रसंगात कीर्तन कशाचंही असू द्या, 5 मिनिटं वारीवर बोलायला पाहिजे.
एखाद्या महात्म्याचा समाधी सोहळा असेल, आता नामदेवरायाचा समाधी सोहळा झाला, सद्गुरू सावता महाराजांचा समाधी सोहळा झाला, असे जे ज्या ज्या काळामध्ये त्या 15 दिवसात एखाद्या संतांचे समाधी सोहळे आले की कीर्तन वर्षश्राद्धाचं जरी असलं तर 5-10 मिनिटं त्या साधूवर बोललं पाहिजे, समय जाणा ही आपल्या संप्रदायाचा नियम आहे. मग आपण मारुतीरायाच्या दरबारात कीर्तन करतो त्यांच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. वक्ता जर त्या समयाला धरून कीर्तन करीत नसल तर समजायचंय आढाव कापसाचं झाड आहे, खताच्या ढिगावर उगलेलं. विठाला विठाला. मला सांगा, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना पकवाद्यांना मला इथं येण्याचा योग माऊली वर्णेकर कोणामुळे आला? मारुतीरायामुळे आला. हो, हे काय अभिषेक ठेवणारे, अन्नदान ठेवणारे एखाद्या तळ्यात थोडे ठेवत होते आणि हे न कुठं जरी ठेवला तर ह्या थोड्याच येत होत्या. तुम्ही का रिकामे आहेत का? याला 2 गोष्टी आहेत. यांचं श्रद्धेचं आमंत्रण आहे एक, दुसरी गोष्ट अधिक मास महिना आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं मालकाचं अधिष्ठान मोठं आहे की ताकद आहे ना. याच्यामुळे ही सगळी लोक आहेत. ते सकाळी आमचा वैभवजींचा ना आमचा फोन झाला, ते गावाकडे होते, येतोच म्हणले, आले वेळेत. काय काय श्रद्धा असते हो काही काही माणसांची. श्रद्धा आहे. कोण रिकाम आहे मामा सध्या? किती माणसं कामात आहेत सध्या, किती कामात, तरी माणसं येते. ही मारुतीरायाची ताकद बघा. तो शंखवेन नावाचा मुलगा मृत्यू पावला सर्पदंशाने. काय त्यांचा महिमा सांगतो. सर्पदंश झाला आणि मृत्यू पावला. त्याचा अंत्यविधी झाला. दुःख वाटलं. शोकांकित अंतकरण गरुडध्वजाचं. इतकं दुःख तो त्या मशानभूमीत जाऊन रडू लागला. तर त्या मशानभूमीमध्ये 3.5 कोटी चंडिकेमध्ये रौद्री नावाची एक देवी आहे. भलत्या देव्या आहेत ना खूप. त्याच्यापैकी तुम्ही एक नवीन देवीचं नाव आहे का? रौद्री नावाची देवी. ही पुराणातली देवी आहे. हे बोकडे गिकडे खाणाऱ्या देवायच्या पुढं नका डोके आपटी जाऊ. बोकडे खाणाऱ्या देवायच्या पुढं जे डोके आपटीते ते पुढच्या जन्मात बोकडे होणार आणि ते ईदीच्या दिवशी कापल्या जाणार. विठाला विठाला. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले देव मानायचे. शेंदरी हेंदरी ओ न पूजी भूते केते. जे आपल्या पोटा करता भिकमा घ्यायले ते भिकमा घे देव तुमचं काय नीट करणार आहेत. विठाला विठाला. रौद्री नावाची जगदंबा आहे. पुराणात तिला अनन्य स्थान आहे. ही रौद्री नावाची देवी वाणी प्रगल्भ झाली आणि तिची वाणी वाच होऊन बोलू लागली. राजन, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तू खण, तुझा मुलगा जिवंत करणारा तुला तिथं सापडेल. विज्ञान मानेल न मानेल, मी पुराण सांगतोय. आणि पुराण इथं बसलेल्या कोणाच्याच माणसाच्या आजोबा पंजोबाची जहागिरी नाही. पुराण हे अधिकारी लोकांचे. बरं जाऊ द्या, किती अधिकारी जे असेल ते सोडून द्या. पण पुराणाला देहूतले मालक मानतेत ना, तुकोबाराय मानतेत ना. मग तू म्हण तुम्ही मानित नाही, तू नालायक आहेस. तुकोबाराय जे मानतेत ते आपल्याला मानावं लागेल. पहावे पुराणी विचारोने देहूतले मालक सांगतात. पुराणात रौद्री नावाची देवी तिनं सांगितलं, राजा माझ्या मंदिराच्या पाठीमागे तुझ्या मुलाला जिवंत करणारा प्राप्त होईल. माणसं बोलिले, उत्खनन केलं, प्रेत सापडली आणि मध्ये थोडंसं खणल्याच्या नंतर एक तेजपुंज महात्मा सापडला. पाहिलं जटा पिंगट झालेल्या. बघितलं कोण? गरुडध्वज जी पुत्रवंत. आशीर्वाद दिला. हे कुलता एक मुलगा वैभवराजे पुत्रवंत व्हा म्हणल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरुदेव पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मुलगा होता. मागच्या महिन्यात त्याचा अंत्यविधी झाला. सर्पदंशानं मृत्यू पावला. अरे, आणि माझा शब्द खोटा होईल? मारुतीरायाचा उपासक आहे मी. मारुतीरायाचा उपासक आहे. त्या साधूची ताकद आहे का? मारुतीरायाच्या नित्य दर्शनाचा नियम
आणि सांगितलं, हनुमंतराय तुम्ही जेवढं ब्रह्मचर्य पालन केलं तेवढं जरी नाही करता आलं तर विश्वातल्या एकाही स्त्रीचा पदर अंगाला लागू देणार नाही, कपडा अंगाला लागू देणार नाही. इतकी निष्ठा नाना त्या साधूची. आणि देवदर्शनाला जाता जाता एका स्त्रीचा पदर लागला आणि संकल्प केला, अख्खं जीवन आता नुसती तपश्चर्या करायची. मातुड्याचं वारूळ झालं होता होता ते बुजून गेलं. पुराण सांगते मी नाही, एवढी साधना ती फळाला आली. अरे त्या मारुतीरायाचा कृपा प्रसाद लाभलेला मी व्यक्ती आहे, जियेचा अंबर स्पर्शिला काय. एक पुराण सांगते, एक पुराण वाचा कधी कधी योग आला तर. अंबर म्हणजे वस्त्र, काया म्हणजे शरीर. त्यागिली धरा जयाने, धरा म्हणजे पृथ्वीवर वरी फिरणं त्यागून दिलं आणि तपाच्या साधनेला बसला. पुत्रवंत हो असं म्हणावा. अरे कुठं केलती अंत्यविधी? बाजूला रौद्री नावाच्या देवीच्या पुढे मशानभूमी आहे, तिथं गेले, तिथली मुठभर माती घेतली आणि काय साधना मारुतीरायाचं चिंतन केलं आणि त्याच्यातून पुत्र जीवविला. गरुड ध्वजाचा पुत्र, गरुड ध्वजाचा. अष्टम स्तबकामध्ये वाचा, 8व्या क्रमांकाचं स्तबक आहे, त्याच्यात वाचा, तुम्हाला हा कथा प्रसंग ऐका येईल. परीक्षितीची जीवन उत्क्रमण क्रिया आणि हा प्रसंग त्याच्यासोबत आलेला आहे. इतकी मोठी शक्ती. कल्पना करा, मारुतीरायाचा कृपा प्रसाद असलेला एक व्यक्ती, गरुड ध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र जाळलेला उठून बसू शकतोय. ही मारुतीरायाच्या भक्तात इतकी ताकद आहे. तर मारुतीरायात किती ताकद असेल म्हणून पहिल्या कडव्यात. सज्जनांनो कल्पना करा, काय मोठी शक्ती आहेत मारुतीराय. ज्यांचा कृपा पात्र असणारा सुजान नावाचा भट, त्याने गरुड ध्वजाचा पुत्र जिवंत करावा. ही मारुतीरायच्या भक्तात ताकद आहे. मारुतीराय किती मोठे असतील. एक मुद्दा सांगतो, आपला वेळही संपतो तेवढ्या वेळात. प्रभू रामचंद्र कुंभकर्णासोबत युद्ध करू लागले आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके प्रभू रामचंद्र जर्जर झाले. खरं तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रांनी ती फेटाळली, ती ताडण केली, ती लोटली. पण विजा झाल्या अंगाला, थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला. पण प्रभू रामचंद्राने जेवढी अस्त्र शस्त्र टाकली, उदबत्तीची काडी टोचल्या इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही. त्याला घाम नाही, तो दमला नाही, त्याचा श्वासोश्वास रोखला नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, आतापर्यंत इथे चाललेल्या या समुद्राच्या तीरावरच्या युद्धावर आपण अमाप प्रयत्न करून कितीतरी राक्षस मारली, हे बेट चाल दमत पण नाही. काय मदोन्मस्त आहे, मस्ताडलेलं आहे. काय भयावह शक्ती, किती भयंकर भीषण शक्ती याच्यात, काय ताकद आहे याच्याकडे. हे बेटा ऐकत नाही आपल्याला. थकले प्रभू रामचंद्र. आणि युद्ध त्या दिवशी सूर्यास्ताला जायच्या वेळेला युद्धाला पूर्णविराम असतो. अशा वेळेला भगवंताला वाटलं, आजच्या तिथीला, आजच्या दिवशी आपण सूर्यवंशात असताना सूर्याच्या प्रकाशाच्या सानिध्यात आपल्याला हार पत्करावं लागती. याचं दुःख पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला झालं. दुःख ठराविक जाग्यावर सांगता येते. तुम्हाला लय नाद असतो कुठेही दुःख सांगायचा. नका सांग जाऊ, काय फायदा नसतो. ज्या बाईला कवडीची अक्कल नाही तिच्यापाशी काऊन तुम्ही पसाभर पाणी डोळ्याचं गाळीता. तितकं जर महादेवापाशी गाळलं, तितकं पांडुरंगापाशी गाळलं, जगदंबेपाशी गाळलं, फोटो एखा तुळशीपाशी डोळ्यातलं पाणी गाळलं तर त्या प्रसन्न होत्या. ह्या येडपट बाईला दुःख सांगून, काही एक बाई, एक सून अशा बाईला दुःख सांगून आली, बाई काकू मै सासू मला लयच त्रास द्याली बाई, कसंच जगावं कळणं. आणि तिला सांगायली, हिनं तिन्ही सुना फुकून द्याल त्या. जिनं जित्या तिन्ही सुना फुकून दिल्या, तू कशाला सांगायली मंजुळा तिला, पाप लागन तुला.
विनोद नाही. माझं मत आहे दुःख त्या व्यक्तीला सांगा जो आपलं दुःख निवारण. देवा सांगू देवा सांगू सुख दुःख. एक तर देवापुढे सांगायचं, एक तर संतांपुढे सांगायचं, आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, त्यानं नाही दुःख निवारण केलं तरी त्याला सांगा, त्यानं आपलं दुःख दुसऱ्याला पेरून सांगू नये. म्हणून एक मन आहे, रडून ऐकत येतं हसून सांगत येतं. अशा नालायकाला माणसांनी सुद्धा दुःख सांगू नये, आणि अशा नालायक बाईला तुम्ही सुद्धा दुःख सांगायचं नाही. आपल्या दुःखाचे पंचनामा सर्वत्र चर्चा करते. अशा बाईला काय सांगायचं? ती तुमच्यापासलं दुःख रडून ऐकतीन, शेजारणीला सांगती बरं झालं, हिचे सुनानं दात पाडायला पाहिजे होते. किती अवघड काम. अशांना सांगायचं नाही. विटेवरच्या मालकाला दुःख आहे, प्रभू रामचंद्रांना दुःख आहे. ते दुःख शेवटच्या टप्प्यात सांगितलं इथं बसलेल्या मालकाला. मारुतीरायाला दुःख सांगितलं, पवनसुता ए हनुमंता, जी मालक, जी 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 शेवटचा पुरावा जी. अरे कुंभकर्ण मला वाचू देत नाही रे, वाचू देत नाही कुंभकर्ण, जगू देत नाही मला. मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, भगवान आमच्यासारखे तुमच्या पाठीमागं असल्यावर कुंभकर्णाची काय मायवेली तुम्हाला त्रास द्यायची? तितके बळकट लोक मागं पाहिजे बरं का. इतके इमानदार माणसं मोठ्या पुढाऱ्याच्या मागं असले की त्याला अडचणच नाही. आणि फुटके दूरनं वरण टाकलं, चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, म्हणजे कोरडीत चपाती खाला. असे फुटके दूरनं ज्याच्या माग आहेत का त्या पुढाऱ्याचं काय खरं नसतंय. म्हणून त्यानं फुटके दूरनं संगत वाचत नाही, दिसला की उचलून फेकायचा फुटका दुरण. वागीकर दादा ऐका तिथूनच. तेव्हा पळसाचा असू कशाचा असू दुरण, पण फुटका नसला पाहिजे. वरण टाकलं, चपातीची वाढ येऊस तरच भातातून वरण पत्रवाळी फोडून खाली, ते दुरण कामाचा नाही. निष्ठावंत लोक पाहिजे. मारुतीरायानं सांगितलं, मी आहे पाठीमाग आणि चिरंजीव आहे, काय कोणाची मायवेली मला मारायची. आणि जर तुम्हाला मृत्यू त्या दिवशी येईल, आधी पठ्ठ्या मरेल, आधी पठ्ठ्या मरेल, मग तुम्हाला मृत्यू. काय निष्ठा व लोकांची आहे, काय श्रद्धा आहे लोकांची. प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता गप्पा तुझ्या गोड वाटायल्यात रे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. मालकाचा पुरावा एक आहे, रामा गड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. भगवान प्रभू रामचंद्राची मारुतीरायाला आवड होती, फार आवड. म्हणून तुझ्या श्रद्धेच्या प्रेमाचे हे चुटके, ह्या गप्पा मला गोड वाटतात, पण ते मारतात रे मला, मी वाचत नाही. सर्व अंग स्वेदे भिजिले, स्वेद म्हणजे घाम, सगळं अंग घामाने भिजलंय, आणि तू काय गप्पा मारतो? ऐका म्हणे प्रभू, किती वेळ बाजू आहे अस्तमानाला? तास सवा तास. थोडंसं दम धरा म्हणे, मी पाहतो त्याची सोय. आणि मग इथे बसलेले मालक, हे मालक एका बाईकडे गेले, जाऊनही संन्याशानं बाईकडं, पण गेले एका बाईकडं. ती बाई होती सटवी. सटवी कोण असते माहिती आहे का? बायकांना माहीत असतंय सटवी. पाचवीच्या दिवशी सटवीचे चित्र काढीत असते, हळद कालीत आहेत, आणि एका सटवीचे वरी पाय, एका सटवीचं खाली डोसकं, असे चित्र काढतात का नाही? मी काय बाळातीन झालो नाही, पण मला वाचून सांगायचा नाद आहे. विठाला विठाला. वेळ आहे ना थोडासा. मारुतीराय एका स्त्रीकडे गेले, शेवटचा पुरावा, वेळ घेणार नाही जास्त. संन्याशानं बाईकडे जाऊ नये, त्यातली त्यात लग्न करणाऱ्यानं सुद्धा दुसऱ्या बाईकडे जाऊ नये. तर संन्याशाचं तर लय लांब झालं.
7 सटव्या येतात. बायकांना माहीत असावं 2-3 सटव्यांची नावं. आपण एखाद्या नालायकपणा केल्यावर तिला म्हणतो काय त्या सटवीच्या नादी लागलं. यायला सटव्या नसतात म्हणे, सटव्या त्या असतात. माणसाचं भविष्य लिहिणारी सटवी साहेब, राक्षसाचं भविष्य लिहिणारी सटवी. मारुती राय त्या सटवीकडे गेले की ती राक्षसाचं भविष्य लिहित होती. काय त्यांचा महिमा सांगतोय, शेवटचा पुरावा. दर्शन घेतलं तिचं. गरज किती खाली वाकवते पहा माणसाला. मारुती राय विश्वातला 1 नंबरचा महात्मा, 1 नंबरचा महात्मा. मगाशी तुम्हाला एक वर्णन ऐकलं ना तुम्ही गरुड ध्वजाचं. मारुती रायाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला दर्शन घेता घेता पदर लागला एका बाईचा, तर त्यानं खड्ड्यात तपश्चर्या केली. खड्ड्यात पदर लागला. तर ज्यानं लग्न नाही केलं त्याला साबणाची आडूटाईच कशी पाहता येईल. त्या बायकायला तर कपडेच नसतात. माझ्याकडे काही मोठा मोबाईल नाही, पण कोणाच्या घरी लवकर गेल्यावर टी व्ही पाहायला भेटती ना, ते तिथं त्या ॲडव्हर्टाईज पाहायला भेटतात. किती घाण आहे ते लक्षात घ्या बरं. नुसता तो पदराचा स्पर्श झाला तर खड्ड्यात तपश्चर्या. तर मारुती राय किती टोकाचे असतील. पण एका सटवीचं दर्शन घेतलंय. दर 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 घाम आला त्या सटवीला. तिला घाम येण्याचं कारण एकमेव होतं साहेब. सटवी ज्याच्या भाकरी खात होती त्या मालकाचं नाव होतं रावण, जगातला 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबारायन ज्याच्या संपत्तीचं वर्णन केलं 1. आणि दुसरी गोष्ट 6 गुंडातला 1 नंबरचा गुंड. रावणासारखा गुंड कोणीच नव्हता. 6च गुंड वाचण्यात आले माझ्या, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण होता. श्रीमंतीच्या बाबतीत पाषाण परीस भूमिजाबुनंद, वंशाचा संबंध धातयाचा डायरेक्ट ब्रह्मदेवाशी संबंध होता. दुसरी श्रीमंती सांगू का साध्या भाषेत. रावणाच्या पूर्वेकडचं कंपाऊंड, गावकोस कळणार नाही, कंपाऊंड सांगतो. हे कंपाऊंड भांबळे साहेब त्याच्यातला 1.5 फूट कोपरा जर कोरला तर 35 बारे आमदार होता येते. गळ्यात शपथ, मी काय खोटं सांगत नाही. मला सगळं राजकारण कळते, फक्त पडायचं नाही. कारण सांगतो, 269 किलोमीटर लांबीचं भिताड. मी काय गांजावडीत नाही, मी वाचून सांगतोय. आतापर्यंत एकही गोष्ट पुराणातली कोणाचं ऐकून सांगत नाही. ऐकिलं 6च लोकांचं, त्याच्यापैकी माधव महाराज मगर सुरजखेडकर. विठाला विठाला. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद. तर 4.5 फूट रुंद आणि 11.5 फूट उंच, तितकाच जर 1.5 फुटाचा कोपरा काढला तर एकाही माणसाला रुपड्या द्यायचा नाही. तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नेकलेस द्यायचा. त्यानं किती येड्यावानी करू द्यात, ती अशी शेंडीच पिळी ती मुकाट्या बास. हळदीच्या अंगापासून आले तर फुटका मनी केला नाहीस, त्या बॉनं नेकलेस द्याला. हे बटन दाब, दाब हे बटन दाब. कशा हसत्यात बघा. मी हे रामायणातलं सांगायलो. द्वारकाबाई, सखूबाई, वत्साबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, आताच नाही सांगायलो. इतका मोठा श्रीमंत रावण साहेब. आणि तेवढ्या मोठ्या श्रीमंत रावणा सटवीला घाम का आला. मारुतीरायन पाय पडल्या की एवढा मोठा श्रीमंत रावण, पण त्याच्या दाढीन मिशा इथं बसलेल्या मालकांना जाळल्या. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. पुन्हा एक पुरावा आहे. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य मने तुका. देहूतले मालक म्हणतात त्या नालायकाची नगरी जाळून टाकली. ती ताकद मारुतीरायाची. ती सटवी धरधर धरधर घामाला महादर्शन घेते. काय काम, काही नाही बाई. एक बोलू का, रावणाचं भविष्य तूच लिहिलंस का. हो म्हणे, मीच लिहिलं, मीच लिहिलं, मीच लिहिलं. काही माणसं प्रारब्धाला मानित नाहीत. एक जण म्हणला मी नशिबाला मानित नाही. तुमच्यातलं उदाहरण सांगतो राजकारणातलं. अंगावर घ्यायचं नाही बरं. मी परिसरात कशामुळं भेटतो, जग शक्यतो परिसरात लय टाळीतो. लांबला गेल्यावर काय ताण नसते आपलं. एवढं एखाद्यानं म्हणावं मलाच टाच का हाणला काय, ते नाद नाही आपल्याला. आणि गरज बी नाही साहेब कोणाचे उकांडे उकरायची. पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकान बारीकसा पैशाचा, त्याच्यामुळं कशाला इचकायचं कोणाचा आगाव. पण पुरावा मांडतो तुमच्या पुढे. काही माणसं प्रारब्धाला मानित नाही. मूर्खपणाने प्रारब्धाला न मानणं. बरं ठीक आहे, शेतात काम केल्यावर पीक येते याबद्दल मान्य आहे.
पण उद्या ज्वारी काढायला जायची म्हणून आज संध्याकाळी गाराचा पाऊस पडला. आता ज्वारी पेरली असं कळतच नाही, बोरी करते. हे कोणाच्या हातात आहे? त्याच्या. आपलं प्रारब्ध गहन असलं की त्या काही गोष्टी होत नसतात. प्रारब्ध मानावंच लागतं. भविष्य सटवीनं रावणाचं लिहिलं. रावणाचे 2 भविष्य होते. रावणाला मारणार कोण? रावण राज्याधिष्ठित किती होईल? 19 प्रकरण आहेत आणि कुंभकर्णाचं 1 प्रकरण. तर रावणाला मारणार कोण आहे? सूर्यवंशातला राजा. कुंखात हात बुडिले. रावणानं आपल्या कपाळावर हाताशी चिटकिल्याबरोबर अक्षल शयवृद्धी रघुवंशानाम अजसुपुत्रेषु दशरथायाम दशरथो सर्व रामानाम तुम हस्ते न जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांनी थोडं लिहिलं? हे भविष्य होतं. अहो राम आपल्याला मारणार आहे हे रावणाला दशरथाच्या लग्नाच्या अगोदर कळालतं. म्हणून दशरथ राजाचं वऱ्हाड रावणानं समुद्रात बुडिलं. समुद्रात बुडिलं. पण नवरी वाचलीच. वाचलीच नवरी. झालेच राम आणि वाजिलाच रावण. प्रारब्ध आहे. मानित नाहीत माणसं. 2-4 पुस्तकं शिकल्याला म्हणला काय नशीब मानायचंय. एका जाग्यावर एका इलेक्शनमध्ये इकडचे 9 लोक आले आणि इकडचे 9 लोक आले. 18चं मतदान होतं. ते 18 मेंबर असतील ना. मग या गटातले 9 आले, ह्या गटातले 9 आले. आता सभापती कोणाचा करायचा? रुपयाच्या हातात. असंच असतं ना साहेब. मग रुपया फेकला. दोन्ही इतके रगील होते, नशीब मानितच नाहीत म्हणले. आणि रुपया फेकल्यावर 1 जणाच्या नावानं पडला. कस काय? आणि नशीब मोठं पठ्याचं. हाणायला पाहिजे तुला आता. आता कसं काय नशीब मानतो? मानावंच लागते. प्रारब्धाचे ललाटीचे लिहिले नपुषे काही केले. प्रारब्ध आहे. मला तुम्ही 2 कोटी दिले यरी म्हणालो बरं मी. हो. मी परभणी जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याला 1 रुपयाचा त्रास देत नाही. आणि कामं पडलं नाही ना. तुम्ही वाईट हेत असं नाही, चांगली माणसं आहेत. पण मला काम नाही पडलं. बायको एकच आहे आणि कामाशी काम. हे कीर्तनाचं जमिनीतलं शेतीतलं भरपूर येतंय मला. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही. जे दिवशी उडन ते दिवशी पाहू. मग बघून घेऊ. काय सांगू लागलो? हा नशीब. भविष्याला मानावला. हा मला 2 कोटी रुपये दिले. इथं आलतो. तुम्ही ते पैशाच विसरून गेले पटकन. तुम्हाला वाटलं गेल्यावर मागतं काय? उदाहरणार्थ तुम्ही मला साहेब 2 कोटी रुपये दिले आणि माझं नशीब जर खोटं असेल, वाल्होरला जाताना जर अटॅक येऊन गिरगावकर जर मेला तर 2 कोटी काय करू तुमचे? म्हणून लक्षात घ्या सज्जनांनो, माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे आणि ते नशीब घडवायची ताकद या संत लोकात असते. हे कधी लक्षात ठेवा. भविष्य सटवीला विचारलं, कुंभकर्णाचं भाकीत सांगशील? सांगितलं. ते 6 महिने झोपतोय, इतकं खातोय, असं मारुती राय म्हणले गर्दा इचकू नकोस, मुद्द्याचं सांग. तो कशानं मरतो? ती म्हणली बाई रावण आम्हाला भाकरी खालतून त्याच्या विरोधात कसं आगाऊच धंदा झाला ना. गाडीत त्याच्या बसायचं, मतदान तुम्हाला कसं काय आणायचं? असं चुकीचं होणार नाही म्हणले रावण. मारुती राय म्हणले मुकाट्यात सांग, मी काय बाई मारीत नाही, पण तू घर फुकून दिल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेव. तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळल्या, तुला फुकायला किती वेळ लागन? रोकडे ते मारुती राय होते. मारुती राय बाई लटलट हल्लीन म्हणली त्याला मरण एका गोष्टीने, पण मी कानात सांगते. मारुती राय म्हणले तू जर संन्याशाच्या कानात बोललीस तर बाकीचे लोक म्हणते मारुती रायच्या कानात एक बाई बोलत होती. माणसं लय आगाव येत ना. माणसं म्हणजे साहेब या आग्या मावळाच्या माश्या आहेत. आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं का त्याला कांदा काढू देतात. धुपण गौरीचं त्याला कांदा काढू देतात आणि गण लावणार फिरणं की त्याला डसत्यात. तर तसे माणसं आहेत. काय चर्चा करतील त्याचा मेळच नाही ना. मारुती राय म्हणले कानागिनात काय नाही, लिहून दे. ती म्हणली मला लिहिता येत नाही. मग भविष्य कसं लिहितीस? ते मारुती राय आहेत ना, बुद्धिमत्तान वरिष्ठ. लिह म्हणे. लिहून दिली, चिठ्ठी वाचिली, आले वापस. 15-20 मिनिटं शिल्लक होते सूर्य मावळायला. काय त्यांचा महिमा सांगतोय. मारुती राय प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे उभे आहेत. बोलण्यात वेळ घालायचा नव्हता. मारुती रायचा प्रभू रामचंद्राचा प्राण कंठाला आलता. इथं तात्काळ कुंभकर्ण प्रभू रामचंद्राचा शेवट करीत होता.
तेवढ्या अवकाशात मारुतीराय पाठीमागं उभे आहेत आणि मारुतीरायनं शेपटीला असं चोंभाळलं. शेपटी फार अधिकारी आहेत मारुतीरायची. आणि शेपटीला सांगितलं, बाई तू जाय आणि प्रभू रामचंद्राच्या काखेत अशा गुदगुल्या कर. तर शेपटी मारुतीरायला म्हणली, रात्रंदिवस तुम्ही ज्या देवाचं नाव घेता त्याची चेष्टा कशी करता येईल? मारुतीराय म्हणले, त्याला वाचिण्यासाठी चेष्टा करायची. डॉक्टरनं एखादी जागा ऑपरेट केली म्हणजे चिरली, त्याचा काही दोष असतो का? त्याच्यातला आजार बाहेर काढण्यासाठी डॉक्टरनं ते ऑपरेट केलंय, ऑपरेशन केलंय, त्याचा काही विरोध थोडाच आहे. त्याला काय द्वेष म्हणत असतात का? त्याला म्हणतात का डॉक्टरनं मोहपोट कापलं? अरे ते कापल्यामुळंच वाचलास, मोठा गोळा निघला ना तुझ्या पोटात. तसं शेपटीला मारुतीरायनं सांगितलं, भगवान प्रभू रामचंद्राची चेष्टा करावी ही माझ्या रक्तात नाहीये, पण हे काम केल्याशिवाय मालक वाचत नाही, तुला गुदगुल्या करावं लागतात. आणि मग तिनं असं आधार गुदगुल्या केल्या. तिला वाटलं प्रभू रामचंद्रानं झटका दिला तर शेपूट तुटन, आणि शेपूट तुटली तर हे बिना शेपटीचं होईल. एकदा झालंय रामेश्वरला, तो प्रसंग वेगळा. म्हणून ती शेपटी आधार असं करायची. प्रभू रामचंद्रानं 2-3 बारे असं, पण मागं पाहत नव्हते ना. मागं बघावं तर ते मारतंय. युद्धात नियम असतात. मारुतीरायन तिला दटीलं, नीटखरनं गुदगुल्या. जास्त गुदगुल्या केल्याबरोबर प्रभू रामचंद्र संदेशी मागं पाहिले. कोण रे, कोण आहे म्हणून पाठीमागं पाहिलं की मारुतीराय दिसले. आणि भगवंतानं सांगितलं, हनुमंता तू एवढा विचित्रपणा करावा असं मला वाटत नव्हतं, तू असा विचित्र वागशील असं मला वाटत नव्हतं, शेवटी तुम्ही वानरच. मारुतीरायने सांगितलं, प्रभू आम्ही किती विचित्र आहेत हे नंतर ठरवा, पण एकदा तिकडं बघा बरं. वापस बघितलं तर साहेब कुंभकर्ण मरून पडला होता. आणि मग प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विचारलं, हनुमंता तू कसं मारलंस रे त्याला? गेल्या 4 दिवसापासून युद्ध करतोय ते बेट मरत नाही मला, आणि तू मारलंच कसं? तर मारुतीरायने सांगितलं, मी नाही मारलं, तुम्हीच मारलं. काय वेड्यासारखा बोलतो म्हणे, गुदगुल्या काय करतो मला, ते तिकडं मारतोस काय, आणि माझं मोठेपण काय गातो? ऐका ना म्हणे प्रभू, त्याला वरदान असं होतं, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नाही. सटवीचं वरदान होतं चौधरी साहेब, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. आणि सूर्यवंशातले लोक पाठ दाखीत नव्हते, गुदगुल्याच्या निमित्तानं वापस फिरले आणि पाठ बघितली, आणि मग कुंभकर्ण मारल्या गेला. शक्ती कोणाची सज्जनांनो? या मारुतीरायाची. म्हणून माऊली पहिल्या कडव्यात म्हणतात, ही ताकद मारुतीरायांची. जर मारुतीराय त्या सटवीकडे गेले नसते तर कुंभकर्ण मृत्यू पावला नसता. हा महिमा आहे संतांचा. म्हणून काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. 5 ते 10 मिनिटात पूर्ण विराम करू. या लोकात ताकद किती मोठी असते संतात. निळोबाराय तुकोबाराय यांचे निष्ठावंत भक्त खासदार साहेब, फार निष्ठावंत भक्त. निळोबारायांची तुकोबारायावर इतकी निष्ठा की त्यांनी पंढरपुरातल्या मालकाला एकदा वापस केलं. येथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. हे जगदानंद कंद जगतपतये, तुला आमंत्रण नाही, तू आलास कसा? देवाला म्हणाव, देवाला. त्याच वाक्यात एक वाक्य अभंगात, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा. मोजक्या वेळात सांगतो. का म्हणतात निळोबाराय संतांचा महिमा? 2 पुरावे बारीकशे देतो. एक आपल्या जिल्ह्यातला देतो आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला देतो. संताजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले साहेब. त्यांचा व्यवसाय होता घाण्यावर तेल काढणे साहेब. तेल व्यवसाय होता. माणसांनी व्यवसाय केला पाहिजे. मोठ्या महात्म्याचं उत्तर भारतातल्या एका संतांचं वाक्य, हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांदा. मिळेल त्या वेळात भजन करायचं. कापसाला, गव्हाला, ऊसाला, ज्वारीला शेतात काम करताना सोडून काम बंद करून जर भजन करीत असेल तर मूर्ख. काम संपल्यावर भजन करायचं. कामामध्ये काम
काही मना राम राम. मालकाचा पुरावा आहे. हे काम करून भजन करायचं. नवऱ्याला डबा द्यायचा सोडून जर तुळशीला येडे घालीत असेल तर ती बाई चुडेलीन. नवऱ्याला जर डब्बा त्याला ऑफिसला जायचा असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल, व्यापार क्षेत्रातला असेल साहेब, किंवा भजने असेल, कीर्तनकार असेल, नवऱ्याला गडबडीत निघायचं, त्याला डब्बा द्यायचं सोडून ती म्हणली जरासं थांबा, नाही तर तिकडं डबरोट्या खा, मी तुळशील पाणी घालायले. तू तुळशील पाणी नाही घातलंस, तू ह्यातून शेपुडीत काही फरकच नाही. तुळशीला लुचलंच समजायचं. मी साध्या भाषेत सांगतो, त्याचा पुरावा आहे. भरतारे वचम भोक्तव्या यतम यत परमार्थो निपुणस्थितो कामिनी अजायम भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. मालकाच्या पोटाची व्यवस्था न करता जास्त तुळशीला येडे घालती ती आजा म्हणजे शेळी आहे. मालकाचा पुरावा आहे. गिरगाव करम नैवम लिखितम. आपलं लिहिणं नाही. सगळ्यात मोठा परमार्थ, बाईनं आपल्या नवऱ्याची सेवा करायची. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडते का, तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. तुम्ही ऐकताल, मो तुमच्या जिल्ह्यातला आहे, तुम्ही ऐकताल, तुम्हाला नाही पटलं तरी ऐकताल, पण परमार्थातला विद्वान माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या कशाच्या आधारावर बोलतोस? आधारावाचो वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने पुराणाचा आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. गौ मासां भक्षन्ति पातकास्तितोयो अभद्रम उवाच वक्तव्यम पुराणम नैवम आश्रिता. पुराण ज्याला मानित नाही त्या गप्पा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी बकबक कीर्तनात बोलायचं नाही. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालते, इतकी ताकद आहे. आणि नित्य नियमानं जी पाया पडती तिची ताकद सांगू. काशीतले मालक भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक भगवान पांडुरंग परमात्मा नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडतात. तिची देवावरी सत्ता निष्ठा आहे. अशी निष्ठावंत पत्नी संताजी महाराजांची होती. संताजी महाराज गावी गेले, तेलाचा धंदा होता आणि तो तेलाचा धंदा थोडासा गावी गेल्यामुळं तो घाणा हाणायचं राहिले आणि लोकांचे वरवे होते, ते तेल द्यायचं राहिलं साहेब. मग लोक बोलू लागले. लोक बोलू लागल्यावर इतके घाण शब्दात खासदार साहेब लोक बोलले की त्या दारातल्या घाणा वढायच्या बैलाला सुद्धा वाघीकर दादा रडू आलं, बैलाला रडू आलं बैलाला. आणि मग काय करावं, पण आता त्या बैलाला कोणी सोडत नव्हतं आणि सोडलं त्या बैलाला घाण्याला झुकलं तर ते बैल घाणा ओढीत नव्हता. संतांचा अधिकार किती मोठा आहे. शेवटचा पुरावा आहे का, मी बंद करणार होतो पण तुम्ही आले म्हणून 10 मिनिटं पुढं सरकतो. पुतण्या होता महाराजांचा. उद्योग केला पाहिजे माणसाने. आपल्या वाट्याला जे येईल ते उद्योग करायचा. शेती असेल, व्यापार असेल, काय असेल. देवानं राजकारणाचा पिंड घडवला असेल तर राजकारण करायचं. तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षेत्रात सेवा करता येते. एखाद्या वेळेस तुम्हाला कीर्तनात यायला वेळ नाही भेटला ना तर दुःख मानी जाऊ नका. राजकारणी माणसानं जनतेचं काम करायचं. जनतेची सेवा तुम्हाला घडली की 1 कोटी पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. इतकी मोठी ताकद आहे. अहो डॉक्टरनं पेशंट तपासायचा. पेशंट तपासून त्याला सुखरूप घरी डॉक्टरनं घरी पाठिलं की काशीच्या वाऱ्या 100 आणि पंढरपुरातल्या वाऱ्या 100 केल्याचं पुण्य. तुमच्या राजकीय क्षेत्रात कोणी खासदार, कोणी आमदार, कोणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, काय पद असतील ते असो, ह्या कार्यकारिणीत एखाद्या जागेवर बोर पाडा आणि त्या बोरचं पाणी गोड असेल आणि गाव पेत असेल तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. त्याचे पुरावे आहेत 5-6, पण वेळ फार झाला याच्याकरता असू द्या. पुरावे आहेत मालकांचे तुकोबारायच्या. अहो खूप मोठे पुरावे आहेत. तुम्ही काल अमरनाथला गेलते ना, येताना हेलिकॉप्टर बंद पडलं तर त्या याच्यात बसून आले. म्हणलं तुम्हाला तिकीट दुप्पट घेतलं असं. हो मी गेलो एकदा, मग 82 किलो वजन, ते म्हणले तुम्हाला तिकीट आगाव.
ते म्हणले खरंच मायकून मी 3000 आगाव घेतले. मग बी 82 किलो आहे, मी रोज बाहेरचं खातो, कसं कमी वजन होईल. विठाला विठाला. काही काही परमार्थ इतके गोड आहेत पण आपण ते करीत नाहीत. मोल देवनिया धाडी वाराणसी. एक साध्या भाषेत सांगतो, एखाद्याला जर काशीला जाल भेटलं नसेल आणि आपण त्याला 1500 रुपये दिले आणि त्याला काशीला धाडलं, मेला आला अर्ध पुण्य, तिकडं मेला तरी आपल्याला अर्ध पुण्य, वापस आला तरी अर्ध पुण्य. इतकी परमार्थात ताकद आहे, फार मोठी सेवा आहे. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थी जर घडवले, नाही पंढरपूरला आणि काशीला जाल भेटलं तर त्यानं विद्यार्थ्याला इमानदारीनं शिकलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला पण प्राप्त होते. इतकी मोठी सेवेत ताकद आहे. पण ह्या लय गोष्टी सोप्या करायचं सोडून अवघडात जात्या. हो, मला असं वाटतंय पोराची माय जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं हरिपाठ बंद करून नातवाचा डबा भरून द्यावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याच्या बुटाचे बंध नसतील तर बंध होऊन द्यावा, पेन्सिल पडली असेल तर ती पेन्सिल द्यावा. पण सून स्वयंपाक करते म्हणून ही मुदाम तुळशीला आगाव येडे घाली ती आणि त्याची पेन्सिल घरी विसरती आणि ते दिवशी त्याचा घटक चाचणीचा पेपर होता, ते तसंच आलं बोंबलत. आणि मग ती म्हातारपणी म्हणली, बाई आमचा नातू लयच आगाव निघला. म्हणलं तू अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे, तो शाळात जाताना तू हरिपाठ म्हणत होतीस. काम चुकलंच नाही पाहिजे. ज्या त्या वेळेला विश्वाच्या मालकानं आपल्याला कामाकरता पाठवले. महाराज उगं म्हणले का मळे झाकून या करती पेरणी, वेळे होते काय? काय अधिकार होता त्यांचा? कामाला महत्त्व दिलं पाहिजे. सावता महाराजांचं चरित्र वाचा, लक्षात येईल. शेतातल्या सगळ्या पिकाला देव मानलं, ही आपली अवस्था आहे. बाई इतकी निष्ठावंत होती, बाईच्या डोळ्यातून पाणी आलं. पुतण्याला सांगितलं, लोक शिव्या देतात रे. बैल झुपला, बैल झुपल्यावर बैल चलत नव्हता, त्यानं बैलाला मारलं. वेगळाच सांगतो, 2 उदाहरणं द्यायची बारीक बारीक. बैलाला खूप मारलं, पाठ फुटूस तर मारलं खासदार साहेब, पण बैल चालला नाही. शेवटी संताजी महाराज जगनाड्या घरी आले आणि बैलाची पाठ पाहिली तर पाठ फुटलेली होती, रक्त निघत होतं, माशा बसत होत्या. धोतर फाळलं, पाठीला बांधलं आणि घाणा झुपायचा तर घाणा सोडून द्याला नको म्हणले, बैलाची पाठ पिळणार, रक्त निघणार. तर बैलानं जीभ बाहेर काढीन संताजी महाराजाच्या पायाचा अंगठा चाटीत होतो. संताजी महाराज तुकोबारायचे निष्ठावंत भक्त होते संताजी महाराज. म्हणून तुकोबाराय संताजी महाराज मृत्यू पावल्याच्या नंतर निसर्गाचा नियम मोडून एकदा खाली आलते. आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. ते प्रेत झाकण्यासाठी तुकोबाराय खाली आलते. इतकी निष्ठा होती. तुकोबारायच्या मंदिरातला दिवा संताजी महाराजामुळे जळत होता. शेवटच्या काळात तुकोबारायची परिस्थिती नाजूक झाली, त्यावेळेला त्यांच्या घरातली फोडणी संताजी महाराजाच्या तेलामुळे चालत होती. संताजी महाराजांचं बैलाचं नाव होतं सखा. नाव किती गोड होतं बघा, सखा नाव. तुकोबारायच्या आणि संताजी महाराजातलं सख्यत्व जर कोणी जुळीला असेल तर सखा नावाच्या बैलानं जुळील. तर याच्याकरता त्याचं नाव सखा सोबत होतं. सखा या शब्दाचा अर्थ मित्र. आणि त्या बैलानं जिभेनं अंगठा चाटला आणि बैल रडत होता. त्या सांकेतिक डोळ्यातल्या पाण्याचा अनुवाद लक्षात आला की बैलाला दुःख झालं, आपल्या मालकिनीला शिव्या द्याल त्या गावातल्या माणसानं. म्हणून बैल घाण्याला झोपला आणि तुकोबारायाने नुसता असा पाठीवर शेपटीपाशी हात टेकल्याबरोबर बैल चलू लागला. पुतण्या धावत आला आणि सांगितलं, काका हा बैल तुम्ही न चल म्हणता चलतो आणि मी मारलं तरी चलत नाही, म्हणून हा बैल मला आवडत नाही. संताजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं खासदार साहेब. आणि संताजी महाराज पुतण्याला म्हणले, बाळ्या हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल पेंड चारल्यावर चलत नाही, हा बैलाला मक्का चारल्यावर चलत नाही, या बैलाला तुकोबारायचा अभंग ऐकल्यावर चलतो. दृष्टांत संपला. बैलाला परमार्थात आणण्याची ताकद संतात आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. पंचांगाचा वाद लागला एकदा. पंचांगाचा वाद कसा असतो माहिती आहे का? पंचांगाचा एकादशीचा वाद असतात ना काही. आता भागवत एकादशी, स्मार्त एकादशी, रमा एकादशी, आमकी एकादशी, कालची एकादशी होती, पुत्रदा एकादशी, अशा एकादशींची नावं येतं. तर द्वार्थी एकादशी आल्यावर भागवती एकादशी वारकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी धरावी, तिला पर्व काळ असतो असा शास्त्राचा निर्णय. पण भागवत नाही, स्मार्त नाही, एकादशी दोन पंचांगकर्त्यांचा वाद. करावं काय? मग हा वाद मिटण्यासाठी पंचांगकर्ते परभणीला उतरले. परभणीहून दैठण्याला गेले. ठाकूरबुवाच्या घरी दैठणा म्हणा, इकडं लोहगाव म्हणा, अशा ठिकाणी ते पोचले. त्यांना निरोप कळाला, एकादशीचा वाद मिटवणारी परभणी जिल्ह्यात माणसं आहेत. किती मोठं स्थान आहे आपल्याकडं बघा. वैकुंठवासी नामनिष्ठ रंगनाथ गुरुजी परभणीकर, काशीतले राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घालत होते. राजेश्वर शास्त्री म्हणायला घंटा लागतो, घंटा. ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, जिभीचं टोक सुईच्या आणीसारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या गंगेचं पाणी थांबत होते. निधियाम निधिपदे सकला निसोदयने छंद दिसोदयने का निमजन कृत भय संग सुधा भय व्यालाक्षातिथि जायन्ते गिरिजापतयने तन्नमायो यभुषित मंगल भयोजना वृष्णिर सकलति सुधा
संचयति मासानां पुण्यफलाभय सकल स्थितो क्षत्रभयो यनि जायन्ते. गोड असे सुक्त म्हणणारा महात्मा रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घ्यायचे. एकदा यज्ञाची पूर्णाहुती होती आणि पूर्णाहुतीला विलंब जमत नाही आणि तूप संपलं घंगाळातलं, तर यज्ञकुंडाची इटकर उपसिली आणि आसव सुक्त गायल्याबरोबर इटकरीचं लोणी ज्यांच्या वाणीत होते ते रंगनाथ गुरुजी.